आषाढी एकादशीच्या निमित्ताने द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या वतीने पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. विठ्ठल भक्तीने भरलेले विविध अभंग आणि भक्तिगीते ऐकत उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमादरम्यान भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. तसेच विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले होते. यावेळी द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या वतीने अंध बांधवांना विविध स्वरूपात मदत देखील करण्यात आली. खरं म्हणजे अंध व्यक्तींमध्ये देखील एक कला असते, कोणाला वाजवण्याची, गाण्याची. त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळायला हवं म्हणून संस्थेच्या वतीने सलग 16व्या वर्षी आषाढी एकादशीचं औचित्य साधून पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की यात खूप कलावंत असे आहेत की जे अंध आहेत आणि ते उत्तम त्यांचं कलेचं सादरीकरण करत आहेत. आणि या कार्यक्रमामुळे समाजापर्यंत एक संदेश जातो की अंध असला तरी कुठे तो कमी नाहीये. आणि या कार्यक्रमात आज आम्ही 3 अंध दृष्टीहीन बांधवांना मदत देखील करणार आहोत आर्थिक दृष्ट्या. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने गरजू अंध बांधवांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश दिला. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रभर अंध बांधवांच्या शिक्षण, पुनर्वसन आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. भक्ती आणि समाजसेवेचा सुंदर मिलाप घडवणारा हा कार्यक्रम भाविकांच्या कायम स्मरणात राहील. प्रतिनिधी अब्रार पीरजादा, आपलं नाशिक.